नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पौष्टिक शंकरपाळी। आता आपण शंकरपाळीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया। 1 वाटी साखर, गव्हाचं पीठ, 1 वाटी पाणी आणि चवीसाठी वेलची पूड आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। 1 वाटी पाणी आपण गरम करून घ्यायचे आहे। आता 1 कटोरा पाणी घेऊयात आपण। हे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। थोडंसं चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत। आता आपण 1 पळी तेल घेऊया आणि ते तेल पाण्यातच मिक्स करूया। आता पुन्हा एक चांगली उकळी येऊन देऊ। आता साखर मिक्स करूया आपण। हे पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे। आपल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार वेलची पूड टाकूया। पाण्याला चांगली उकळी आली आणि साखर सुद्धा विरघळली आहे। आता गॅस बंद करू आपण आणि हे मिश्रण परातीत ओतूया थंड होईपर्यंत। आता हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी ठेवूया। पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। गार झाल्यानंतर आपण त्याच्यात गव्हाचं पीठ मिक्स करू। आता हे थंड झालंय मिश्रण, आपण त्यात गव्हाचं पीठ मिक्स करूया। पीठ आपल्याला याच्यात लागणार आहे। जोपर्यंत त्याचा गोळा नीट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण त्यात पीठ मिक्स करणार आहोत। पिठाचा छान गोळा झालाय आपला। आता तेल लावून आपण पुन्हा मळून घेऊ। अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण थोड्या वेळाने शंकरपाळ्या लाटून घेऊया। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया, एकसारखे करूया। आपली लाटी तयार करून झाली आहे। आता आपण पाळ्या पाडून घेऊया। अशा प्रकारे आपण शंकरपाळ्या काढून घेतल्या। तेल तापत ठेवूया आपण। आता तेल छान तापले। आता गॅस बारीक करून आपण त्यात आता शंकरपाळ्या सोडूया। शंकरपाळ्या आपण अशाच मंद आचेवर तळून घ्यायच्या। रंग बदलायला लागले। आता काढून घेऊयात। आता आपण अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असल्यास ट्राय नक्की करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। थँक्यू। नमस्कार।